सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026चा फर्स्ट अटेम्प्ट कंप्लीट झालेला आहे. PCM PCB ग्रुप दोन्ही ग्रुपची एक्झाम कंप्लीट झालेली आहे. आता तुमचा सेकंड अटेम्प्ट येणार आहे. बट इम्पॉर्टंट काय की तुमची जे ॲन्सर की आहे, बऱ्याच जणांना माहीत नाही ॲन्सर की काय असते. सांगतो मी तुम्हाला. इम्पॉर्टंट पाय, ॲन्सर की तुमची कधी येणार आहे, प्लस त्यासोबत ॲन्सर की तुम्ही तुमची कशी पाहू शकता हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे 2 पॉईंट्स इम्पॉर्टंट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार. पहिलं ॲन्सर की तुमची कधी येणार आहे, प्लस ॲन्सर की कशी चेक करायची तुम्ही स्वतः पाहू शकता. हे 2 गोष्टी सांगणार आहे. आता पहा, ॲन्सर की काय असते. ॲन्सर की म्हणजे पहा, सांगतो मी तुम्हाला. ॲन्सर की म्हणजे की तुम्ही जे एक्झाम दिलेली आहे MST CETची, PCM असो किंवा PCB असो, तर तुम्ही जे रिस्पॉन्स दिला आहे, म्हणजे जे MCQ तुम्हाला होते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन आहे, ठीक आहे, तर एका क्वेश्चनचे 4 जे ऑप्शन असतात तुम्हाला, 1 2 3 4 हा एक क्वेश्चन आहे, त्याचे 4 ऑप्शन असतात. तुम्ही जे सिलेक्ट केलेलं आहे, ए समजा हा ए आहे, ओके, हा बी, हा सी आणि हा डी आहे. तुम्ही ए सिलेक्ट केलेला आहे समजा, आणि याचं करेक्ट आन्सर सुद्धा बी आहे. ओके, याचं करेक्ट आन्सर बी आहे, तुम्ही ए सिलेक्ट केलेला आहे. ॲन्सर कीमध्ये काय आहे, ॲन्सर की म्हणजे तुम्ही जे पेपर सोडवला आहे, जो शिफ्टचा, ज्या डेटचा, त्या तारखेचा, तर तुम्ही जे ॲन्सर जे सिलेक्ट केलं आहे आणि करेक्ट ॲन्सर कोणता आहे ते तुम्हाला त्या ॲन्सर कीमध्ये दाखवते. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जो पेपर सोडवलेला आहे, क्वेश्चन पेपर, तो रिस्पॉन्स शीट तुम्हाला पूर्ण तिथं दिसते या वेबसाईटवरती MST CETच्या. ओके, आणि त्यालाच आपण ॲन्सर की असं म्हणतो. ठीक आहे, ओके. तर पहा, आता महत्त्वाचं की MST CET PCM आणि PCBचे ॲन्सर की मग कधी येणार आहे सांगतो पहा. आता जसं आपण या CETच्या वेबसाईटवरती मी आहे, तर CETच्या वेबसाईटवरती जसं आपण इथं आलेलो आहो मी, तर CETच्या वेबसाईटवरती पाहू शकता काही CET एक्झामची ॲन्सर की रिलीज झाली आहे. जसं की पाहू शकता की MBA MMS CETची ॲन्सर की म्हणजेच काय, कॅन्डिडेट ग्रेव्हन्स ऑब्जेक्शन रेजिंग शेड्यूल, यालाच ॲन्सर की म्हणतात. ऑब्जेक्शन रेजिंग शेड्यूल म्हणजेच काय की तुम्ही जे रिस्पॉन्स शीट आहे तुमची, तर त्याला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता की बाबा मी जे ॲन्सर केलं आहे ते करेक्ट आहे, तुम्ही जे सांगितलं आहे याच्यामध्ये करेक्ट ते चुकीचं आहे, यालाच ऑब्जेक्शन म्हणतात. त्याची फीज असते पर क्वेश्चन जवळपास 1,000 रुपये पर क्वेश्चन आहे ना. तर हे पाहू शकता, इथे MBAची ॲन्सर की रिलीज झाली आहे. त्यानंतर पाहू शकता हे पण रिलीज झालेली आहे. पाहू शकता MED, MPED, ओके, BEd, MEd, हे जे आहे LLB 3 इयर, याची सुद्धा ॲन्सर की रिलीज झालेली आहे. ओके, आता इम्पॉर्टंट आपल्या MST CET PCM PCBची ॲन्सर की रिलीज होणार की नाही, हा सुद्धा मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण की सेकंड अटेम्प्ट तुमचा बाकी आहे. तर मी तुम्हाला सांगतो, तर पहा, सेकंड अटेम्प्ट 10 मे पासून इथं स्टार्ट होणार आहे. ओके, 10 मे पासून स्टार्ट होणार आहे. आता तुमची जे ॲन्सर की आहे, माझ्या मते तर रिलीज व्हायला पाहिजे. ओके, रिलीज व्हायला पाहिजे MST CET PCM आणि PCBचा फर्स्ट अटेम्प्टची. ओके, कारण की विद्यार्थ्यांना समजते की त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट कसा गेलेला आहे, किती त्यांचा स्कोर झालेला आहे ना, त्याचं ॲनालिसिस ते करू शकतात. तर तुमची ॲन्सर की इथं 100% चान्स आहे की सेकंड अटेम्प्टच्या अगोदर तुमची रिलीज इथं होणार आहे. तुम्हाला समजणार आहे तुम्ही कोणते क्वेश्चन कसे सोडवले आहेत, करेक्ट ॲन्सर कोणते दिले आहेत हे तुम्हाला समजणार. किती तुमचे मार्क्स आहेत 200 पैकी, MST CET PCM आणि PCBचे 200 पैकी किती मार्क्स तुम्हाला मिळले हे तुम्हाला समजणार आहे. म्हणजे ॲन्सर की तुमची रिलीज होणार आहे. मग कधी होणार आहे, कधीही तुमची ॲन्सर की रिलीज होऊ शकते. आता मी व्हिडिओ बनवत आहे, आज 3 मे आहे, तर आज सुद्धा तुमची ॲन्सर की येऊ शकते. कधी पण तुमची ॲन्सर की आता लगेच येऊ शकते, कारण की जो टाईम आहे तो निघून गेला आहे ॲन्सर की रिलीज होण्याचा. जवळपास आतापर्यंत व्हायला पाहिजे होती ॲन्सर की रिलीज. ठीक आहे, होऊ शकते. 3 मे आज संडे आहे, म्हणून 4 मेला तुमची ॲन्सर की होऊ शकते, रिलीज होऊ शकते, असं पण आहे. ठीक आहे, 4 मेला होऊ शकते रिलीज. ठीक आहे, आता ॲन्सर की कशी चेक करायची आली तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर पहा, ॲन्सर की चेक करण्यासाठी सिम्पली आपली जी वेबसाईट आहे MST CETची, त्या MST CETच्या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे आणि इथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन म्हणजेच काय, तुमचा जो ईमेल ID आहे, ओके, जो तुम्ही CET रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिला होता, आणि तुमचा जो पासवर्ड आहे जो तुम्ही बनवलेला होता या CETच्या वेबसाईटवरती लॉग इन करण्यासाठी, तर तो तुम्हाला इथं लॉग इन करायचा आहे. लॉग इन जसं तुम्ही करता तर वेगवेगळे इथं ऑप्शन येतात, पाहू शकता. लॉग इन केल्यानंतर ओके, CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, त्यानंतर पाहू शकता सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, मॉक टेस्ट, ओके, हेल्प डेस्क,
त्यानंतर हॉल तिकीट, आणि खाली एक ऑप्शन भेटते तुम्हाला ॲडमिट कार्डच्या खाली, ते म्हणजेच की ऑब्जेक्शन ट्रॅकर. ओके, जसं आपण याच्यावरती क्लिक करतो ऑब्जेक्शन ट्रॅकरवरती पाहू शकता इथंच तुम्हाला काहीच दाखवत नाही आहे, म्हणजे अजून तुमची आन्सर की आलेली नाही आहे. इथं काय दाखवत आहे, नो एनरोलमेंट फाउंड. ओके, टेक्निकल एज्युकेशन. नंतर इथं सुद्धा पाहू शकता नो एनरोलमेंट फाउंड. इथं तुमची आन्सर की येणार आहे. पहा UG आहे ना, अंडर ग्रॅज्युएट हायर एज्युकेशन UG, इथं तुमची आन्सर की येणार आहे. ओके, इथं तुम्हाला ऑप्शन येणार आहे जसं ॲडमिट कार्ड जे आले होते PCM आणि PCB, जे तुमची आन्सर की असेल दोन्हीचे ऑप्शन ना, ज्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुमची आन्सर की रिस्पॉन्स शीट सगळी दिसणार आहे, तुमची किती आन्सर करेक्ट आहेत, किती चुकलेले आहेत. ओके, हे तुम्ही पाहू शकता. तर आन्सर की जेव्हा येणार आहे इथं लिहून येणार आहे, जसं तुम्ही क्लिक कराल तुमचं रिस्पॉन्स शीट तिथं तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, असं तुम्ही आन्सर की तुमची चेक करू शकता, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुमच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गाईडन्स प्रोव्हाइड करणार आहे, हेल्प करणार आहे तुमचे कॅप राऊंड्सपर्यंत. ओके, तुमचे ॲडमिशन होईपर्यंत. थँक्यू वॉचिंग द व्हिडिओ, स्टे कनेक्टेड. थँक्यू.